ओम नमस्ते यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय चिंतनासाठी घेतलेला आहे। तो महत्त्वाचा तर आहेच, परंतु सगळ्याच्या दृष्टीनं फार उपयोगाचा पण आहे। आणि त्या विषयाचं नाव आहे स्मरणशक्ती कशी वाढवावी। कारण हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच आहे की स्मरणशक्ती वाढली पाहिजे आणि ती कशी वाढवावी। या विषयावर मी 7 प्रश्न केलेले आहेत। त्या 7 प्रश्नामध्ये या विषयाबद्दल आपण विस्ताराने चर्चा करू शकू। त्यामधला आपला पहिला प्रश्न आहे, काय स्मरणशक्तीची गरज आहे का? हा पहिला प्रश्न आहे। दुसरा, स्मरणशक्ती नसेल तर काय होईल? आपला तिसरा प्रश्न आहे, स्मरणशक्तीचे फायदे काय? चौथा आहे, स्मरणशक्ती देवाची देणगी आहे काय? पाचवा आहे, स्मरणशक्तीची जास्त गरज कुणाला असते? सहावा आहे, स्मरणशक्ती कमी असण्याची कारणे कोणती? आणि आपला 7वा प्रश्न आहे, स्मरणशक्ती कशी वाढवावी? हे आपले 7 प्रश्न आहे आणि या 7 प्रश्नाची उत्तरं आपल्याला शोधायची आहे आणि यामधून आपल्याला या विषयाबद्दल सविस्तर माहिती मिळू शकेल। आता पहिला प्रश्न आहे की स्मरणशक्ती आवश्यक आहे का? आता याबद्दल 2 मतं आहेत। काही लोक म्हणतील की स्मरणशक्ती आवश्यक कशाला आहे, काय गरज आहे? ज्यांना पंडित व्हायचं आहे, ज्यांना पुरोहित व्हायचं आहे, ज्यांना मंत्र पाठ करायचे आहे, ज्यांना शास्त्राचं अध्ययन करायचं आहे, ज्यांना पांडित्य दाखवायचं आहे, त्यांच्यासाठी सर्व स्मरणशक्ती ठीक आहे, पण आम्हाला कशाला गरज आहे? आणि असंही म्हणतील की आजकाल विद्यार्थी सगळे पाठांतर करतात आणि काही पोपटपंची होतात आणि पाठांतर करून परीक्षा देतात, त्यांना काही ज्ञान मिळत नाही। अशी पण एक दुसरी बाजू आहे। पण मित्रांनो, ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी आपल्याला माहीत आहे की स्मरणशक्तीची आपल्याला किती गरज आहे। आणि आपला दुसरा प्रश्न आहे की स्मरणशक्ती जर नसेल तर काय होईल? काय होईल? आपल्याला माहीत आहे, आपल्याला अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल। जर आपली स्मरणशक्ती दुर्बल असेल तर फक्त अभ्यासामध्येच नव्हे तर सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत आपण जीवन जगत असतो। त्या जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात आणि त्या आपल्या दैनंदिन घटनांमध्ये सुद्धा आपल्याला स्मरणशक्तीची किती आवश्यकता असते हे आपल्याला लक्षात घेतल्याशिवाय कळणार नाही। कारण जर आपण ह्या स्मरणशक्तीकडे दुर्लक्ष केलं तर त्याला आपण काय म्हणतो? विसरभोळा। आता जर एखादा मनुष्य विसरभोळा असेल तर आपल्याला माहिती आहे त्याची काय होणार आहे? फजिती होणार आहे। आता साधे उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्याला स्मरणशक्तीची गरज आहे। नाहीतर बघा आपली कशी फजिती होते ते। तुम्ही सकाळी उठला आणि ब्रश करायला गेला बाथरूममध्ये। आता जेव्हा तुम्ही ब्रशिंग करता, तुम्ही एका बाजूला ठेवलेला आहे टूथपेस्ट, दुसऱ्या बाजूला आहे शेविंग क्रीम। आता हे तुम्ही दोन्ही बाजूला ठेवले आहे। आता सकाळी तुम्ही गेला आणि विसरला, तुम्ही टूथपेस्ट घेण्याऐवजी जर शेविंग क्रीम घेऊन जर ब्रश केला तर काय होईल बघा? सगळ्या तोंडाला तुमच्या फोडं येतील। कारण ती दाढी करायची आहे, ती काही ब्रश दात घासायची क्रीम नाही आहे। म्हणजे सकाळी उठल्यापासून आपल्याला स्मरणशक्तीची किती गरज आहे?
तुम्ही समजा नाश्त्याला बसला, तुम्ही नाश्ता झाला तुमचा, त्यानंतर तुम्हाला बी पीची गोळी खायची आहे. आता ती बी पीची गोळी खायला तुम्ही विसरला, विसरभोळे असल्यामुळे तुम्ही ते विसरला. संध्याकाळी तुमची एकदम बी पी वाढेल, त्यामुळे तुम्हाला ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकते, हार्ट अटॅक पण होऊ शकतो, काही पण होऊ शकते. म्हणजे किती आवश्यक आहे. समजा तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राचा फोन आला, तुमचा खूप आवडता मित्र आहे आणि अगदी परिचयाचा आहे. त्याने तुम्हाला फोन केला आणि विचारलं की अरे शंकर तू कसा आहे. आणि तुम्ही जर म्हटलं की अरे तू कोण बोलतो आहेस, तो काय म्हणेल, अरे लेका मला विसरला तू. मग तुम्ही आठवण्याचा प्रयत्न कराल, हो मला माहिती आहे, मला माहिती आहे, तू विलास आहे ना. अरे लेका मी विलास नाही, मी विकास आहे. म्हणजे बघा झाली फजिती. म्हणजे तुमचा एवढा जिवलग मित्र, त्याचा आवाज तुम्ही ओळखू शकला नाही, त्याचा आवाज तुम्ही तुमच्या स्मरणामध्ये ठेवू शकला नाही. शेवटी त्याला काय वाटलं की बघा आपला कसा मित्र आहे, आपल्याला विसरून गेला. तुम्ही इन्सुलिन घेतलेलं आहे, जेवणाच्या अगोदर तुम्ही इन्सुलिन घेतलेलं आहे. आता इन्सुलिन घेतलं आणि फोन आला मुलाचा की मुलगा आलेला आहे, नागपूरवरून मुलगा पुणे स्टेशनवर गाडीने आलेला आहे. तो म्हणतो की बाबा 1 घंटा गाडी माझी अगोदर आली, तुम्ही मला घ्यायला या लवकर. तुम्ही जेवण टाकून दिलं आणि लगेच तुम्ही मुलाला घ्यायला गेले. इन्सुलिन घेतल्यामुळे तुमची शुगर एकदम खाली आली आणि स्टेशनवर गेल्यावर शू 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 शुगर 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 करत पडले. काय झालं, कमीत कमी चॉकलेट तरी खिशात घेऊन जायला पाहिजे होते आणि इन्सुलिन घेतले काहीतरी खायला पाहिजे होतं. आता ह्या विसरभोळ्या स्वभावामुळे प्राण गमवावा लागला की नाही. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातल्या अशा कितीतरी घटना आहे. तर तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, समजा की वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला, तर तुम्ही एक छानपैकी विवेकानंदावर व्याख्यान तयार केलं. व्याख्यान तयार करून तुम्ही तिथे गेलात, 10 मिनिटाचं व्याख्यान आहे, स्वामी विवेकानंदावर तुम्हाला बोलायचं आहे. तुम्ही सगळं सांगितलं की स्वामीजी अमेरिकेत गेले, अमेरिकेतून परत आले, मग भारतामध्ये आल्यावर त्यांनी पहिलं व्याख्यान अडकले. आता तुम्ही तिथे अडकले, स्वामीजींनी पहिलं व्याख्यान, स्वामीजींनी पहिलं व्याख्यान, असेच करता. सगळे मुलं टाळ्या वाजवतील आणि हसतील, अरे बाबा ये खाली ये. झाली ना तुमची फजिती. तुम्ही तो एक शब्द विसरला की स्वामीजींनी पहिलं व्याख्यान श्रीलंका इथे दिलेलं होतं. आता तो श्रीलंका किंवा सिलोन, तुम्ही तो एक शब्द विसरल्यामुळे, कोलंबो म्हणा किंवा श्रीलंका म्हणा, एक शब्द तुम्ही विसरल्यामुळे तुमचं भाषण 5 मिनिटावरच संपलं. किती फजिती झाली. तुम्ही परीक्षा द्यायला गेले, सगळे गणिताचे सूत्र, फिजिक्सचे सूत्र तुम्ही विसरलात. कशामुळे? भीतीमुळे. आता तुम्ही सगळं पाठांतर केलेलं आहे, पण तिथे जाऊन तुम्ही विसरलात तर तुम्ही परीक्षेमध्ये यश मिळवू शकाल काय? तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कितीतरी प्रश्न विचारतात तुमचं जनरल नॉलेज कसं आहे बघण्यासाठी. आता तिथे जर तुम्हाला उत्तरं बरोबर देता आली नाही, तुम्ही तिथे त्यांना म्हणू शकत नाही की मी हे सगळं वाचलेलं आहे सर इतिहासामध्ये, पण मी त्या तारखा विसरलो, असं म्हणून चालणार नाही मित्रांनो. म्हणजे बघा, जीवनातल्या प्रत्येक घडामोडीमध्ये आपल्याला ह्या स्मरणशक्तीची किती आवश्यकता आहे. आणि ज्यांना खरोखर संस्कृत शिकायचं असेल त्यांना कितीतरी शब्दरूपं, धातुरूपं पाठ करावी लागतात. तुम्हाला समजा एखादं संगीतकार व्हायचं आहे, एखादं चांगलं गायक व्हायचं आहे, तुम्हाला एखादा पेंटर व्हायचं आहे, त्यासाठी तुमची स्मरणशक्ती दांडगी पाहिजे. तुमचे सगळे गाणे पाठ पाहिजे. तुम्हाला तबला शिकायचे सगळे बोल तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर नसेल, म्हणजे जर तुम्हाला स्मरणशक्ती नसेल तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाणार कसे? म्हणजे जीवनाच्या प्रत्येक घडामोडीमध्ये आपल्याला या स्मरणशक्तीची गरज पडतेच.
विसरभोळं होऊन चालत नाही. विसरभोळ्या माणसाचे खूप हाल होतात, त्याची खूप फजिती होते, पदोपदी त्याचा अपमान होतो. म्हणून बघा, स्मरणशक्तीची किती आपल्याला गरज आहे. फक्त परीक्षा पास करणं एवढ्यासाठी नव्हे, तर दैनंदिन जीवनसुद्धा चांगल्या प्रकारे जगण्यासाठी. आपण काम करता करता जर काही विसरलो तर बघा किती फजिती होते. हे असं का होतं? आपण का विसरतो? कारण आपण ते काम करताना अलर्ट नसतो. आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी सुरू असते, म्हणजेच आपण ॲब्सेंट माइंडेड असतो. आपलं मन तिथे नसते, आपण ते मेकॅनिकली करत असतो. त्यामुळे काय होतं, आपल्या हातून भरपूर चुका होतात. मग तुम्ही सॉरी सर मी विसरलो असं म्हणून चालत नाही, कारण त्याचे परिणाम भयंकर होतात. म्हणजे आयुष्यातल्या घडामोडीमध्ये आपल्याला किती स्मरणशक्तीची गरज आहे. तुम्हाला नावं लक्षात पाहिजे लोकांची, त्यांचे आवाज ओळखता आले पाहिजे. तुमची स्मरणशक्ती जर खूप वीक असेल तर तुमची सगळीकडे फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो बघा, स्मरणशक्ती नसेल तर काय होईल? हे सगळं होईल. तुम्हाला एखाद्या समारंभाला जायचं आहे, तुम्हाला मित्रांनी सांगितलं अरे माझ्या मुलीचं लग्न आहे. कधी आहे? सकाळी 6 वाजता, 6 AM. आणि तुम्ही ते सकाळी 6 वाजता यायचं विसरलं आणि संध्याकाळी 6 वाजता जर तिथे गेलात तर काय सगळे हसतील ना? अरे तुला मी सकाळी 6ला सांगितलं आणि तू संध्याकाळी 6ला आला, हे काय झालं? तुम्ही घराबाहेर पडता आहात, तुमचे वडील घरी आहे, ते वडील म्हणतात की अरे बाबा थांब, मला पण यायचं आहे बाहेर, थोडा मी बाथरूमला जाऊन येतो. आता वडिलांनी सांगितलं की बाथरूमला जाऊन येतो आणि तुम्ही विसरलेच की आपले वडील बाथरूममध्ये गेले. तुम्ही बाहेर पडला आणि घराला कुलूप लावून दिलं. आता बघा त्या वडिलांच्या घरामध्ये काय हाल होतील. तुम्ही येईपर्यंत त्यांना घरामध्ये कोंडून राहावं लागेल. म्हणजे बघा कितीतरी अशा प्रकारच्या चुका आपल्या हातून होतात. प्रत्येक कामामध्ये आपल्याला स्मरणशक्तीची गरज असतेच. तेव्हा स्मरणशक्ती नसून चालत नाही. जीवनामध्ये स्मरणशक्ती अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर आपली खूप फजिती होणार आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, स्मरणशक्तीचे फायदे काय? आता स्मरणशक्तीचे बरेच फायदे आहेत. म्हणजे जे आता आपण जे बघितलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातून घडणार नाही. जर स्मरणशक्ती असेल, जर आपलं मन एकाग्र असेल, आपण जर लक्ष देऊन केलेलं असेल, तर या छोट्या छोट्या चुका आपल्या हातून कधीच घडणार नाही. आपल्याला कधीही सॉरी म्हणण्याची वेळ येणार नाही. मी विसरलो त्यामुळे मी करू शकलो नाही अशी म्हणण्याची वेळ आपण कधीच येऊ देऊ नये आपल्यावर. हे तर एक आहेच. दुसरं म्हणजे काय होईल की आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. आपण अभ्यास केला आणि ते सगळंच्या सगळं जर आपण एकदाच वाचून लक्षात ठेवू शकलो तर बघा आपण कमी वेळामध्ये कितीतरी जास्त पुस्तकं वाचू शकतो. म्हणजे किती जास्तीत जास्त ज्ञान आपण संपादन करू शकतो. तुम्हाला इतका वेळ लागणार नाही. स्वामी विवेकानंदांची मेमरी फोटोग्राफिक होती. लहानपणापासून नरेंद्रनाथापासून एक वेळा वाचलं, एक वेळा ऐकलं तर त्यांच्या पूर्णपणे लक्षात राहायचं. आणि ही आपली शिक्षण पद्धती फार फार जुनी आहे. आपल्या गुरुकुल आश्रमामध्ये विद्यार्थी जायचे तेव्हा तिथे त्यावेळेस काही असे पुस्तकं आणि नोटबुक आणि पेन आणि पेन्सिल वगैरे काही नव्हत्या. तो गुरु सांगायचा, ते मंत्र तो रिसाईट करायचा, उच्चार करायचा आणि ते गुरुचे शब्द ऐकून शिष्य सगळंच्या सगळं लक्षात ठेवायचे. बघा किती कठीण आहे. एवढे संस्कृतमधले मंत्र, एवढे सगळे उपनिषद, त्यांना श्रुती म्हणतात. म्हणजे श्रवणाद्वारे प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते. ते ज्ञान काही लिहून वाचून मिळालेलं नाही. फक्त गुरुकडून ऐकलं आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं आणि त्यांनी पुढे त्यांच्या विद्यार्थ्यांना ते ज्ञान दिलं आणि म्हणून ते ज्ञान आपल्यापर्यंत येऊ शकलं. म्हणजे बघा त्यांची मेमरी कशी होती, त्यांची स्मरणशक्ती किती दांडगी होती, त्यामुळे ते सगळं लक्षात ठेवू शकले.
म्हणून आपण जर स्मरणशक्ती वाढवली तर आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान संपादन करता येईल. स्वामी विवेकानंद 29 वर्षामध्ये अमेरिकेला गेले आणि त्या लोकांना आश्चर्य वाटलं की अरे एवढा 30 वर्षाचा तरुण आणि याला सगळं माहिती आहे. यानं वेस्टर्न फिलॉसॉफी वाचली आहे, सायकोलॉजी वाचलेली आहे, याला बायबल माहिती आहे, याला कुराण माहिती आहे, याला इतिहास माहिती आहे, याला गीता, उपनिषद, महाभारत, रामायण काही नाही, सगळंच्या सगळं ज्ञान त्यांच्या जिभेवर आहे. कोणताही प्रश्न विचारा उत्तर तयार आहे. म्हणजे त्या सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की हे एवढं ज्ञान संपादन करणं कसं शक्य झालं. कारण स्वामीजींची स्मरणशक्ती खूप दांडगी होती. लहानपणापासूनच ते डोळे बंद करून बसायचे आणि गुरुजी त्यांचे येऊन शिकवायचे. गुरुजी म्हणायचे, अरे तू काय झोपतो का? नाही सर मी झोपत नाही, तुम्ही सांगता तो एक आणि एक शब्द माझ्या लक्षात आहे. एकदा त्यांचे शिष्य बेलूर मठामध्ये एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका असे मोठे मोठे 10 व्हॉल्यूम होते. सहज म्हणाले, रे शरद ते 6वा व्हॉल्यूम घे बरं. तेव्हा शरदचंद्र चक्रवर्ती स्वामीजींचे शिष्य ते म्हणाले की स्वामीजी म्हणे एवढे सगळे व्हॉल्यूम वाचायला म्हणे एक जन्म पण पुरेसा नाही, एका जन्मातून होणार नाही म्हणे एवढं वाचून. तेव्हा स्वामीजी म्हणाले, अरे शरद तू काय म्हणतोस? अरे म्हणे मी ऑलरेडी 5 वाचून टाकलेले आहे, माझे संपलेलं आहे 5 दिवसात. आणि तुला जर संशय वाटत असेल तर ते म्हणे कोणतंही घे एक पुस्तक आणि मला विचार. आणि शरदचंद्राने तो एक व्हॉल्यूम काढला, तिसरा आणि चौथा, आणि त्यांनी पान उघडलं आणि विचारलं इथे ते असंच आहे. त्या पानावर काय लिहिलेलं आहे ते सगळं स्वामीजींनी सांगितलं. म्हणजे बघ ह्या गोष्टी तिथे दिलेल्या आहे की नाही. म्हणजे एकदा ते पूर्ण पान पण वाचायचे नाही, वरची ओळ आणि खालची ओळ वाचली की त्या पानामध्ये काय आहे हे त्यांना सगळं कळायचं. म्हणजे किती स्मरणशक्ती असली पाहिजे. म्हणून एवढ्या कमी वयामध्ये जास्तीत जास्त ज्ञान ते संपादन करू शकले. त्यामुळे काय होतं, आपल्या वेळेची बचत होते, आपला बराच वेळ वाचतो, आपल्याला खेळासाठी वेळ मिळतो. जर तुमची क्लासरूममध्ये जर तुम्हाला सगळं काही कळलं मग तुम्हाला घरी अभ्यास करायची गरज नाही, ट्युशन लावायची गरज नाही. मग तुम्हाला खेळायला वेळ आहे, बाकी इतर पुस्तकं वाचायला वेळ आहे, बऱ्याच गोष्टीसाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो. आणि स्मरणशक्ती असल्यामुळे तुमचं ज्ञान संपादन तुम्ही जर केलं तर तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते. स्वामीजींना सगळं जग ओळखतं कशामुळे? कारण त्यांनी दिलेलं ज्ञान, त्या ज्ञानामुळे कितीतरी लोकांना फायदा झाला, त्यांच्यावर किती उपकार झाले. त्यामुळे त्यांना साऱ्या जगामध्ये एक प्रतिष्ठा मिळाली, एक सन्मान मिळाला, त्यांना यश मिळालं. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये यश पाहिजे असेल, ज्ञान पाहिजे असेल, प्रतिष्ठा पाहिजे असेल तर ही स्मरणशक्ती आपल्याला आवश्यक आहे की नाही. या स्मरणशक्तीशिवाय आपण काहीच प्राप्त करून घेऊ शकणार नाही. सगळं काही आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, जास्तीत जास्त ज्ञान संपादन करायचं असेल. आता बघा विनोबा भावे यांना सगळ्या भाषा येत होत्या. आश्चर्य. म्हणजे भारतामधल्या सगळ्या भाषा, कोणत्याही जरी ते राज्यात गेले तिथल्या लोकांशी त्या भाषेमध्ये बोलू शकायचे, तामिळमध्ये, तेलुगूमध्ये, कन्नडामध्ये. त्यामुळे त्यांनी लोकांची मनं जिंकून घेतली. जेव्हा तुम्ही त्यांच्या मातृभाषेमध्ये बोलता तेव्हा लोकांना वाटतं की आपलाच माणूस आहे. म्हणजे विनोबा भावेंना सगळ्याच्या सगळ्या भाषा हस्तगत करणं कसं शक्य झालं? हे स्मरणशक्ती असल्याशिवाय होत नाही. असे कितीतरी महापुरुष होऊन गेले की त्यांची स्मरणशक्ती अशा प्रकारची दांडगी स्मरणशक्ती होती. कितीतरी अजूनही आजही आहे की ज्या लोकांना 8-8, 10-10 भाषा येतात आणि लवकर ते शिकतात, लगेच 1-2 महिन्यामध्ये भाषा शिकून घेतात. आता आमच्या इथे सुद्धा बऱ्याच साधूंना जपानमध्ये, जर्मनीमध्ये, पॅरिसमध्ये, फ्रान्समध्ये जावं लागतं. तेव्हा त्यांना तिथली भाषा ते शिकावी लागते. पहिले जाण्यापूर्वी ती भाषा शिकून मग जावं लागतं. भाषा न शिकता गेले तर काहीही उपयोग नाही. म्हणून जर स्मरणशक्ती नसेल तर तुम्ही नवीन भाषा शिकणार कसे? इंग्रजीमधले शब्द लक्षात ठेवणार कसे तुम्ही? तुम्हाला इंग्रजी बोलायचं आहे
पण तुमच्याकडे व्होकॅब्युलरी तर पाहिजे, शब्दाचा संग्रह तर पाहिजे. आता तुमच्या इंग्रजी शब्दच लक्षात राहत नाही तर तुम्ही इंग्रजीमध्ये बोलणार कसे? म्हणजे कोणत्याही भाषेमध्ये बोलण्यासाठी तुम्हाला ते लक्षात ठेवणं भाग आहे. त्यामुळे स्मरणशक्ती असेल तर ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. म्हणजे स्मरणशक्तीमुळे किती आपले फायदे आहे बघा. तेव्हा लक्षात ठेवा, हे सगळे स्मरणशक्तीचे फायदे आहेत. त्यानंतर स्मरणशक्ती देवाची देणगी आहे काय? हा पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. कारण काही काही मुलं लहानपणापासूनच विलक्षण बुद्धिमान असतात. काही काही लोकांना लहानपणापासून तबला वाजवता येतो, गाता येतं. बरेच आपण बघतो चाइल्ड प्रोजेडी, ही जी चाइल्ड प्रोडिजी आहे ते लहानपणापासून त्यांना ते ज्ञान कुठून आलेलं आहे? मित्रांनो, ही काही देवाची देणगी नाही. प्रयत्न केल्याशिवाय ह्या जगामध्ये काहीही प्राप्त होऊ शकत नाही. त्यांनी या जन्मात प्रयत्न केले नसेल, पण मागच्या जन्मामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केलेले असणार. नाहीतर लहानपणापासून ते एवढं ज्ञान त्यांना येऊ शकत नाही. सचिन तेंडुलकर लहानपणापासून क्रिकेट खेळतात म्हणजे फक्त काय या जन्मामध्ये त्यांना ते तेवढी कला प्राप्त झाली असं नाही. मागच्या जन्मात पण क्रिकेटमध्ये त्यांनी चांगला अभ्यास केलेला असणार. एक डॉक्टर होते, ते डॉक्टर फक्त डॉक्टर नव्हते, ते फक्त मॅट्रिक पास झालेला एक विद्यार्थी होता. आता हा मॅट्रिक पास झालेला विद्यार्थी रामकृष्ण मठ नागपूरला जॉईन व्हायला गेला ब्रह्मचारी म्हणून. तेव्हा तिथले महाराज म्हणले की अरे तुझं शिक्षण फक्त 10वीपर्यंत झालेलं आहे, कमीत कमी ग्रॅज्युएट करून ये, तुला घेऊ शकत नाही. तो मुलगा परत गेला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जंगलामध्ये जाऊन 2 वर्ष खूप तपस्या केली. आणि 2 वर्ष तपस्या केल्यानंतर काय चमत्कार झाला. म्हणजे त्यांची जी मेमरी होती, पूर्वजन्मीची स्मृती जागृत झाली आणि त्यांना सगळं म्हणजे डॉक्टरकीचं ज्ञान प्राप्त झालं. त्यांनी नागपूरला जाऊन दवाखाना काढला आणि रोगी आले की त्यांना बरोबर सगळी औषधाची नावं माहिती होती, सगळे रोग माहिती होते. आता 10वी पास झालेला मुलगा एवढी प्रॅक्टिस करतो आहे. कुणीतरी कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध केस केली की ह्या माणसाकडे मेडिकल सर्टिफिकेट नाही, काहीही क्वालिफिकेशन नाही, पण हा डॉक्टरकीचा व्यवसाय करतो आहे. कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं. समोर 2-3 डॉक्टर होते, त्यांनी प्रश्न विचारले आणि या मुलांनी सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली की ह्या आजारावर हे औषध, ह्या आजारावर हे औषध, ह्या आजारावर हे औषध. सगळे जज वगैरे आश्चर्यचकित झाले. आता जज काय म्हणू शकले नाही. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला सगळं ज्ञान आहे, पण म्हणे तुमच्याकडे डिग्री नाही आहे, तेव्हा तुम्ही नागपूरला प्रॅक्टिस करू नका, तुम्ही खेडेगावामध्ये जाऊन प्रॅक्टिस करा. मग ते आपल्या खेडेगावी गेले. तिथे त्यांनी दवाखाना उघडला. सगळं ते करायचे, पण सही करायला दुसरे MBBS डॉक्टर त्यांना ठेवावे लागले. आता हे काय झालं की तपश्चर्येमुळे त्यांची ती स्मृती जागृत झाली. म्हणजे पूर्वजन्मामध्ये त्यांना ते ज्ञान होतं, ते जागं झालं. पण जर ते ज्ञान त्याच्या मागे जर ते लागले नसते आणि जर मनामधले सगळे संस्कार काढून टाकले असते तर ते आध्यात्मिक जीवनामध्ये खूप प्रगती करू शकले असते. लोकांना वाटते की हा चमत्कार आहे. चमत्कार वगैरे काहीही नाही. तुम्हाला ती तुमची पूर्वस्मृती प्राप्त झाली आणि त्यामुळे तुम्ही ते करू शकला. लोकांना वाटते चमत्कार, पण ती तुमची पूर्वजन्मीची मेहनतच आहे, तो काही चमत्कार नाही आहे. तर बघा, आपल्याला तिथेच थांबायचं नसते, आपल्याला पुढे पुढे जायचं असते. असे कितीतरी संस्कार येणार बाहेर, चांगले आणि वाईट असो. तेव्हा कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय साध्य होत नाही. ज्या लोकांना किंवा ज्या मुलांना लहानपणापासूनच काहीतरी विलक्षण गोष्टीचं ज्ञान असतं, ते त्यांनी पूर्वीच्या जन्मामध्ये अभ्यास करून प्राप्त केलेलं असतं. फक्त काय होतं की या जन्मामध्ये त्या स्मृती जागृत होतात आणि म्हणून त्यांना कमी प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त गोष्टी प्राप्त करता येतात. एवढाच तो काय तो फरक आहे. पण केल्याशिवाय काहीही होत नाही आणि कुठे काही देवाची कृपा वगैरे नसते, ते आपल्या प्रयत्नाचे फळच असतात. त्यानंतर स्मरणशक्तीची जास्त गरज कुणाला आहे, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे.
की स्मरणशक्तीची जास्त गरज कुणाला आहे? पहिलं म्हणजे डॉक्टरला. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे का? मग तुमची स्मरणशक्ती दांडगी पाहिजे. सगळ्या औषधांची नावं तुम्हाला लक्षात ठेवता आली पाहिजे. सगळ्या रोगांची लक्षणं तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही जर ऑपरेशन करत असाल तर त्या ऑपरेशनचं पूर्ण प्रोसिजर तुम्हाला माहिती पाहिजे. तुमच्या हातून झालेली छोटीशी चूक त्या रोग्याचा प्राण घेणार आहे. म्हणजे तुम्हाला माफ नाही म्हटलं की नाही ते मी विसरलो असं चालणार नाही. डॉक्टर व्हायचं असेल तर तुमची स्मरणशक्ती खूप दांडगी पाहिजे. कारण तुमच्याकडे वेगवेगळे पेशंट येणार. आता जोपर्यंत तुम्हाला त्या रोगाची लक्षणंच माहिती नाही, तुम्ही डायग्नोज कसं करणार आणि योग्य औषध तरी कसं देणार? म्हणजे औषधांची नावं लक्षात ठेवावी लागतात, रोगांची लक्षणं लक्षात ठेवावी लागतात आणि ऑपरेशन करताना बारीक सारीक गोष्टीसुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात. जर स्मरणशक्ती नसेल तर तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकत नाही. वकिलांना पण खूप गरज आहे. कारण कायद्यामध्ये एवढे बदल होत असतात, तुम्हाला ते सगळे म्हणजे भारतीय कायद्यानुसार जे हे आहेत, कोड आहेत, इंडियन लॉ किंवा फॉरेन लॉ, तर ते बदलत असतात कायदे. ते सगळे कायदे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही अप टू डेट पाहिजे. कोणता कायदा बदलला याचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. तुम्हाला इंडियन पॅनल कोडच माहिती नसेल तर तुम्ही वकिली करणार कसे? तेव्हा इथे वकिलाला खूप आवश्यकता आहे, डॉक्टरला आवश्यकता आहे, शिक्षकाला पण आवश्यकता आहे. शिक्षकांना जर क्लासरूममध्ये पुस्तक न बघता जर शिकवलं, मुलांवर खूप प्रभाव पडतो. त्या शिक्षकाला जर सगळ्या विद्यार्थ्यांची नावं जर पाठ असेल आणि तो विद्यार्थ्यांना नाव घेऊन हाक मारत असेल तर विद्यार्थ्याशी संबंध त्याचे चांगले होतात. म्हणजे बघा, शिक्षकाला पण स्मरणशक्ती किती दांडगी पाहिजे. त्याला बरंच काही जनरल नॉलेज पाहिजे. त्याशिवाय तो विद्यार्थ्यांना सांगणार कसा? त्याच्याकडे जर ज्ञान नसेल तर तो विद्यार्थ्याला सांगणार कसा? म्हणून त्याच्याकडे ज्ञानाचं भंडार पाहिजे. त्याला नियमित अभ्यास केला पाहिजे. त्याची स्मरणशक्ती दांडगी पाहिजे. त्याला आपला लेसन चांगल्या प्रकारे शिकवता आला पाहिजे. त्यामुळे शिक्षकांना पण गरज आहे आणि विद्यार्थ्यांना तर अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही परीक्षा देणार कसे? तुम्हाला सूत्रच पाठ होत नाही, तुम्हाला संस्कृत ग्रामरच पाठ होत नाही, तर तुम्ही परीक्षेमध्ये लिहिणार काय? इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बोलणार काय? तेव्हा विद्यार्थ्यांना पण स्मरणशक्तीची गरज आहे आणि पालकांना पण आहे. आईवडिलांना जर काही माहिती नसेल तर मुलांना संस्कार देणार कसे? आईवडिलांचे स्तोत्रपाठ पाहिजे. ते मुलांना शिकवतील. मनाचे श्लोक, रामरक्षा स्तोत्र हे सगळं ते मुलांना शिकवू शकतील. पण त्यांनाच काही येत नसेल तर शिवाजी महाराजांच्या आईने, जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना किती रामायणामधल्या, महाभारतामधल्या गोष्टी सांगितल्या. हे सगळं ज्ञान जर आईवडिलांना नसेल तर ते मुलांना चांगले संस्कार देणार कसे? म्हणजे आईवडिलांनासुद्धा स्मरणशक्तीची आवश्यकता आहे. त्याशिवाय ते आपल्या मुलांना संस्कार देऊ शकत नाही. म्हणून ह्या काही लोकांना स्मरणशक्तीची अत्यंत आवश्यकता आहे. ज्यांना फाईन आर्टमध्ये जायचं आहे, ज्यांना संगीतामध्ये जायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा स्मरणशक्तीची फार गरज आहे. त्याशिवाय त्या क्षेत्रामध्ये ते बिलकुल प्रगती करू शकणार नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी तुमची स्मरणशक्ती दांडगी असल्याशिवाय तुम्ही तिथे ते ज्ञान प्राप्त करून घेऊ शकणार नाही. म्हणून मित्रांनो, स्मरणशक्तीची आपल्याला किती गरज आहे लक्षात ठेवा. त्याशिवाय आपलं काम भागूच शकत नाही. त्यानंतर आपण बघितलं की स्मरणशक्ती कमी असण्याची कारणं काय? म्हणजे आपली स्मरणशक्ती कमी का असते? त्याला पहिलं कारण म्हणजे आपण आपलं मन फोकस करू शकत नाही. तुम्ही ब्रश करायला गेला, तुमच्या मनामध्ये विचार मात्र दुसरेच सुरू आहे. तुम्ही त्यावर फोकस केलं नाही आहे.
म्हणून तुम्ही त्या टूथपेस्टऐवजी शेविंग क्रीम घेतली. आपल्या मनामध्ये मेकॅनिकली ॲटोमॅटिकली बाकी सगळे विचार येत असतात. म्हणजे प्रत्येक काम करताना आपण काय असतो, ॲबसेंट माइंडेड असतो. आणि भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, स्मृतिभ्रंशात विनश्यती. जेव्हा तुमची स्मृती भ्रष्ट होते, स्मृतिभ्रंश होते, तेव्हा तुमच्या बुद्धीचा नाश होतो. आणि हे आपल्या मनामध्ये जे विकार आहेत ना, ती आपली स्मृती भ्रष्ट करते. भगवद्गीतेमध्ये 2 श्लोक दिलेले आहेत दुसऱ्या अध्यायामध्ये. ध्यायते विषयान् पुंस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यती. बघा काय होतं, कामात क्रोधो. तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट आली आणि ती जर इच्छा तुमची पूर्ण झाली नाही तर राग येतो. आणि जेव्हा मनुष्याला राग येतो तेव्हा आपण कुणाशी बोलत आहोत हा विचार करत नाही. आपली आई आहे की वडील आहे की भाऊ आहे तो विचार करत नाही, काही अबलातबला बोलतो. म्हणजे त्याची स्मृती भ्रष्ट होते. अरे आपण वडिलाशी बोलत आहोत, ते आपले वडील आहे, अशा प्रकारे आपले बोलणं उचित नाही, हे तो विसरतो त्यावेळेस. म्हणजे रागाच्या भरात मनुष्य काय करेल, कधीकधी स्वतः तो केरोसिन टाकून स्वतः जाळून घेतो. मग त्याला पश्चाताप होतो की अरे हे मी काय केलं, पण उपयोग काय. त्यावेळेस त्याची स्मृती भ्रष्ट झाली. आपण हे जाळून घेतल्यामुळे आपल्या कुटुंबाचे काय होणार आहे पुढे हा त्याने विचार केला नाही. म्हणजे हे जे विकार आपल्या मनामध्ये असतात ना, काम असो, क्रोध असो, लोभ असो, हे सगळे काय करतात, आपल्याला आपली मती भ्रष्ट करतात, आपल्या स्मरणशक्तीचं हरण करतात. त्या क्षणी आपण एवढं मोहित झालेलो असतो की आपल्याला कळत नाही की आपण चांगलं करतो आहे की वाईट करतो आहे. आणि आपण त्यावेळेसच आपली चुका करतो आणि गुन्हे करतो. आणि गुन्हा केल्यानंतर मग आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. कारण त्यावेळेस कळत नाही की याचे भविष्यामध्ये परिणाम काय होणार आहे. जर ती स्मृती आपल्याला असली, अरे मी असं केलं तर याचे परिणाम मला भोगावे लागणार आहे, आयुष्यभर मला दुःखामध्ये जीवन जगावं लागणार आहे, याचं भान नसल्यामुळे मनुष्य अशा गोष्टी करतो. म्हणजे किती आपली स्मृती शाबूत पाहिजे. कसल्याही परिस्थितीमध्ये आपण विचलित होता कामा नये. आपण जर या विकारांच्या अधीन झालो तर हे विकार आपली स्मृती पूर्णपणे भ्रष्ट करून टाकते. आणि आपण एखाद्या पशुप्रमाणे वागणूक करतो, एखाद्या राक्षसाप्रमाणे आपण वर्तन करतो आणि त्यामुळे आपल्याला जीवनभर दुःख भोगावी लागतात. तेव्हा बघा, म्हणजे ह्या स्मृतिभ्रंशाला कितीतरी कारण आहे. एक तर आपलं मनच फोकस नसते, ॲबसेंट माइंडेड असतो आपण, त्यामुळे ॲक्सिडेंट होतात. समोरून गाडी येत आहे पण याच्या मनामध्ये दुसरेच विचार सुरू आहे, याला ती गाडी दिसतच नाही आणि धडक मारतो. म्हणजे बरेच वेळा जे ॲक्सिडेंट होतात किंवा जे काही अपघात होतात, जे किंवा अशा गोष्टी घडतात, गुन्हेगारी घडतात, त्यावेळेस कुठेतरी आपली स्मरणशक्ती गायब झालेली असते. म्हणून जीवनामध्ये चांगल्या प्रकारे सुखाने शांतीने जीवन जगण्यासाठी सुद्धा आपल्याला स्मरणशक्तीची किती गरज आहे मित्रांनो. आता ही स्मरणशक्ती वाढवायची कशी, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो आता आपण बघणार आहोत की आपल्याला ही स्मरणशक्ती वाढवायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मनाला फोकस करणं शिकावं लागेल. कारण आपल्या मनामध्ये प्रचंड शक्ती आहे, आपल्या मनामध्ये अनंत शक्ती आहे. पण आज काय झालेलं आहे, ती सगळी शक्ती विखुरलेली आहे, अनेक मार्गाने विखुरलेली आहे. जसा तुम्ही एक मॅग्निफाईंग ग्लास घ्या आणि उन्हामध्ये जाऊन उभे राहा आणि खाली कागद ठेवा आणि सूर्याची किरणं त्या काचेमधून, मॅग्निफाईंग ग्लासमधून त्या कागदावर पडू द्या आणि बघा ती सगळी किरणं काय होतात, तिथे केंद्रित होतात आणि तो कागद जळायला लागतो.
म्हणजे सूर्याच्या किरणामध्ये एक प्रचंड शक्ती आहे, पण ते विखुरलेले आहे. पण ते किरणं जर आपण एकत्र केली तर तो कागद पण जळू शकतो. आज आपण सोलरचा वापर किती करत आहोत. म्हणजे सोलरवरती गाड्या आहे, स्कूटर आहे, सगळंच आहे. म्हणजे सोलर पॉवर म्हणजे काही साधारण नाही. त्याला फक्त आपल्याला फोकस करता आलं पाहिजे, केंद्रित करता आलं पाहिजे. आपल्या घरी आपण बघतो की आपल्या घराच्या छतावरच सोलर पॅनल असतात. आपल्याला गरम पाणी मिळतं. कशामुळे? कारण ती किरणं तिथे केंद्रित केलेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला आपलं मन फोकस करता आलं पाहिजे. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे? कोणतंही काम करताना 100% मन देऊन करा. त्यावेळेस त्या कामाव्यतिरिक्त मनामध्ये कोणताही विचार येऊ देऊ नका. कोणते असो, ब्रश करायचं असो, जेवताना असो, तेव्हा जे तुम्ही काम हाती घेतलेलं असेल त्या कामावरच तुम्ही मन फोकस करा आणि बाकी मनामध्ये विचार येऊ देऊ नका. आणि बघा, तुमची स्मरणशक्ती आपोआप वाढेल, तुमच्या कामाची क्वालिटी वाढेल, तुमच्या हातून कधीही चुका होणार नाही. हे मी काय करतो आहे हे विचारा. कधीकधी मेकॅनिकली आपण काहीतरी करतो, टेबलवर काहीतरी आपण लिहितो, कारण आपण ॲब्सेंट माइंडेड असतो. क्लासमध्ये बसून आपण पाय हलवतो, तिथे ॲब्सेंट माइंडेड असतो. अरे मी हे काय करत आहे? शिक्षक शिकवत आहे, मी माझा पाय हलवतो आहे, म्हणजे माझं लक्ष नाही तिकडे, माझं लक्ष त्या पाय हलवण्यामध्ये आहे. म्हणजे शरीराच्या हालचालीवर आपलं लक्ष पाहिजे, मनातल्या विचारावर आपलं लक्ष पाहिजे. अशा प्रकारे जर आपण मनाला ट्रेनिंग दिलं की नाही, जे काम करत आहे, क्लासमध्ये बसलेलो आहे ना, आता मी मन देऊन शिक्षक काय सांगतो आहे ते सगळं ऐकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या मनामध्ये कोणताही विचार येऊ देणार नाही. फक्त क्लासमध्ये मी तेच ऐकणार, बाकी काहीच ऐकणार नाही. अशा प्रकारे मन फोकस करायला शिका. त्यामुळे काय होईल? तुमची एकाग्रता वाढेल. एकाग्रता वाढली की स्मरणशक्ती आपोआपच वाढेल. तुम्ही एकाग्र मनानं जर ऐकलं तर ते सगळं तुमच्या लक्षात राहील आणि ॲटोमॅटिकली तुमची स्मरणशक्ती वाढेल. दुसरं म्हणजे जीवनामध्ये शिस्त असू द्या. आपलं जीवन कसं पाहिजे? शिस्तबद्ध पाहिजे. तुम्ही जर तुमचं वेळापत्रक केलं आणि त्यानुसार तुम्ही दिनचर्या केली दिवसभर, तर तुमच्या मनाला बाहेर भटकायला मुळीच वाव मिळणार नाही. गप्पा मारणं, अड्डा मारणं, फोनवरती घंटा बोलत बसणं, टी व्ही बघत बसणं, ह्या सगळ्या गोष्टीला कुठे वेळच मिळणार नाही. जे तुमच्याकडे जे वेळापत्रक असेल ते तुम्ही जर फॉलो केलं, जर तुम्ही स्वतःला डिसिप्लिन केलं, तर बरीच एनर्जी तुमची वाचू शकते. त्यामुळे सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढायला मदत होते. त्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करायचा अभ्यास करा. कारण ध्यान करताना आपण काय करतो? ध्यानामध्ये आपण एका वस्तूवर मन आपलं केंद्रित करतो. त्यामुळे ध्यान करताना तो अभ्यास आहे, नियमितपणे अभ्यास करायचा. म्हणजे एका वस्तूवर किंवा देवावर किंवा कशावर तरी आपण मन केंद्रित करतो आणि हळूहळू आपलं मन त्या गोष्टीवर एकाग्र होतं. आणि एकदा जर मन ध्यानामध्ये एकाग्र व्हायला लागलं की ते मन मग कोणत्याही कामामध्ये एकाग्र होऊ शकतं. म्हणून ध्यानाच्या अभ्यासाद्वारे तुम्ही मनाला नियंत्रित करू शकता. म्हणून सकाळी संध्याकाळी 2 वेळा तरी ध्यान करण्याचा अभ्यास करा. कारण ध्यान म्हणजेच फोकस. तुम्ही कशावर तरी मन तुमचं केंद्रित करत आहात. तुम्ही तिथे देवावर मन केंद्रित करत आहात, तुम्ही आत्म्यावर मन केंद्रित करत आहात. तर हे सुद्धा तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायला मदत करेल. आणि आपल्याजवळ 10 इंद्रिय आहे. उपनिषदामध्ये म्हटलं आहे, आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. ज्याचा आहार शुद्ध असतो, आहार शुद्ध सत्वशुद्धी, त्याचं मन शुद्ध होतं. आणि मन शुद्ध झालं की ध्रुवा स्मृती, त्याच्याही स्मरणशक्ती वाढते, त्याला मग विसर पडत नाही. आता इथे आहार म्हणजे काय आहे? आपण आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून जे काही ग्रहण करतो तो आपल्या मनाचा आहार आहे. फक्त भोजन करणं म्हणजे काही आहार नाही. तुम्ही डोळ्याद्वारे काय बघता, तुम्ही कानाद्वारे काय ऐकता, तुम्ही हाताद्वारे काय करता, तुम्ही हाताद्वारे लोकांना मदत केली, सेवा केली, उपकार केले, दान केलं, पूजा केली, चांगल्या गोष्टी लिहिल्या, तर काय होईल? तुमचं मन
शुद्ध होईल. तुम्ही हाताद्वारे चोऱ्या केल्या, खून केले, मारझोड केली, काय होईल? मन अशुद्ध होईल. मग कसं तुमचं स्मरणशक्ती कशी वाढणार? तेव्हा मन जेवढं शुद्ध तेवढी स्मरणशक्ती जास्त, हे लक्षात ठेवा. तेव्हा ह्या इंद्रियांद्वारे आपण जे काही ग्रहण करतो ते चांगलंच ग्रहण करा. तुम्हाला माहिती आहे गांधींनी 3 माकडं, डोळे बंद केलेली, कान बंद केलेली, तोंड बंद केलेली. बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरी है बुराई. तेव्हा वाईट गोष्टी तुम्ही आतमध्ये घेऊ नका. तुम्ही तुमच्या इंद्रियाद्वारे चांगल्या गोष्टींचंच ग्रहण करा. त्यामुळे काय होईल? तुमची स्मरणशक्ती वाढेल, असं छांदोग्य उपनिषद म्हणते आहे. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती. तुमची स्मरणशक्ती कशी होईल? दांडगी होईल, ध्रुवा होईल, दृढ होईल, अटळ होईल. म्हणून हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दररोज आपण चांगल्या पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, कारण साहित्य भरपूर आहे. त्या सगळेच पुस्तकं काही वाचायची नसतात. तुम्ही तुमच्या अभ्यासाची पुस्तकं वाचलीच पाहिजे, कारण ते आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही चांगली चरित्र वाचण्याचा अभ्यास केला पाहिजे. विवेकानंदांचं आहे, अब्दुल कलामांचं आहे, समर्थ रामदासांचं आहे. ह्या सगळ्या महापुरुषांची चरित्र वाचा. मोठमोठे वैज्ञानिक झाले, त्यांचे विचार वाचा. म्हणजे काय होईल? तुमच्या मनाला वैचारिक शक्ती मिळेल, तुमच्या मनाचं बळ वाढेल, तुमची मानसिक शक्ती वाढेल. स्वामीजी म्हणतात ना, बल हे जीवन, दुर्बलता हाच मृत्यू. तेव्हा मानसिक शक्ती वाढवायची असेल तर त्यामध्ये चांगले विचार पाहिजे. ज्या मनुष्याच्या मनामध्ये दुर्बलतेचे विचार असेल तो काय होणार? दुर्बल होणार. स्वामी विवेकानंद म्हणतात, व्हॉट एव्हर यू थिंक यू विल बिकम. इफ यू थिंक यू आर वीक, वीक यू विल बी. इफ यू थिंक यू आर स्ट्रॉंग, स्ट्रॉंग यू विल बी. तेव्हा आपण जसं चिंतन करू आपण तसेच होऊन जाऊ. रात्रंदिवस मी दुर्बल आहे, मी दुर्बल आहे, मी दुर्बल आहे असं केलं तुम्ही दुर्बलच होणार. नाही, मी शक्तिशाली आहे, मी बलशाली आहे, मी सगळं करू शकतो असा विचार कराल तुम्ही तसेच होऊन जाल. तेव्हा आपल्या विचारांचा आपल्या मनावर खूप प्रभाव पडत असतो. तेव्हा मनामध्ये शक्तिशाली विचार बाळगा, सगळ्या दुर्बलतांना दूर करा. स्वामीजी म्हणतात, जे काही तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं दुर्बल करणारं असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी? आपलं मन दृढ होण्यासाठी, शक्तिशाली होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी. ते झालं की आपली स्मरणशक्ती आपोआपच वाढेल. आपल्याला वेगळे काहीही प्रयत्न करावे लागणार नाही. तर बघा मित्रांनो, जर आपल्याला स्मरणशक्ती वाढवायची असेल तर मनाला फोकस केलं पाहिजे, दररोज ध्यान केलं पाहिजे, आपण शिस्त पाळली पाहिजे, चांगल्या साहित्यांचं वाचन केलं पाहिजे आणि आपल्या इंद्रियाद्वारे चांगल्या गोष्टीच घेतल्या पाहिजे आणि थोडंफार पाठांतर करण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. तुम्ही पाठांतर करायची सवय लावा. जर मुलांना लहानपणापासून जर आपण पाठांतर शिकवलं, त्यांचं रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा अशा कितीतरी गोष्टी पाठ होतात, त्यांना कळो की न कळो, पण मुलांना ह्या गोष्टी तुम्ही शिकवा. भगवद्गीतेचे काही अध्याय त्यांना पाठ करू द्या. आज त्यांना त्याचं महत्त्व कळणार नाही, पण जेव्हा ते मोठे होतील तेव्हा जेव्हा त्याचा अर्थ जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते त्यांच्या खूप उपयोगात पडणार आहे. तेव्हा दररोज थोडं तरी पाठांतर करण्याचा आपण अभ्यास केलाच पाहिजे. स्वामींचे काही कोटेशन, जे महत्त्वाचे कोटेशन आहे ते तुम्ही पाठ करा, कारण ते शक्तिशाली आहे. जेव्हा तुमचं मन दुर्बल होईल तेव्हा ते विचार तुम्हाला शक्ती देईल. म्हणून आपल्या मनामध्ये काही विचार असले पाहिजे. आता स्वामीजी म्हणतात, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. आता हा विचार जर तुम्ही नेहमी मनात ठेवला की माझ्यामध्ये सगळी शक्ती आहे, माझ्यामध्ये सगळा आत्मविश्वास आहे, तर मी माझ्या स्वतःला दुर्बल कशाला समजू. जर तुम्ही दुर्बलता आली असेल तर असे विचार करा आणि त्या दुर्बलतेला मनातून घालून काढा. बघा म्हणजे तुम्हाला किती शक्ती मिळेल. म्हणून चांगल्या गोष्टी आपण नेहमी पाठांतर केली पाहिजे. काही सुभाषितं, काही श्लोक, काही स्तोत्र, काही कोटेशन अशा गोष्टी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण इतरांना सांगू पण शकतो, कुठे लिहू पण शकतो.
त्याचा आपल्यालाही फायदा होईल, इतरांनाही फायदा होईल. त्यामुळे पाठांतर करायची सवय तुम्ही नेहमी लावा आणि वाचा कमी आणि चिंतन जास्त करा. आजकाल काय विचार करण्याची आपली प्रवृत्तीच निघून गेली. आजकाल लोक पुस्तकही वाचत नाही आणि चिंतनही करत नाही. नुसते यूट्यूबवर ऐकतात. नुसतं ऐकून काय होणार? तुम्ही खूप काही व्याख्यानं ऐकली, पण आपण काय ऐकलेलं आहे त्यावर चिंतन तर तुम्हाला करावं लागेल ना. तुम्ही त्यावर चिंतनच केलेलं नाही आहे. तुम्ही भाराभर डोक्यामध्ये माहिती कोंबून ठेवली आहे, पण त्याचा उपयोग काय? तर तुम्ही ऐका कमी, वाचा कमी, पण जे काही वाचलं ते जे काही ऐकलं त्याचं मंथन करा, त्याचं चिंतन करा आणि चिंतन करूनच थांबू नका. तर जीवनामध्ये आचरण करण्याचा पण प्रयत्न करा. नाहीतर नुसतं चिंतन करून काय उपयोग आहे? खूप चिंतन केलं पण जीवनामध्ये काहीच नाही आहे. हे सगळं चिंतन कशासाठी? की ह्या गोष्टी आपल्या आचरणामध्ये उतरल्या पाहिजे. जर ह्या गोष्टी आचरणामध्ये उतरू शकत नसेल तर आपल्यामध्ये काहीही बदल होणार नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. नुसती वाचाळतेमुळे काही होत नाही, तिथे कृती पण पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याजवळ असेल तर बघा आपलीसुद्धा स्मरणशक्ती वाढेल. जीवनामध्ये आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी प्राप्त होईल. जीवनामध्ये आपल्याला यश येईल, प्रतिष्ठा लाभेल, पैसा पण मिळेल, सगळं काही तुम्हाला मिळेल. पण जर तुमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असेल तर आणि स्मरणशक्ती असेल तर भारतातच काय तर जगामध्ये तुम्हाला पूजल्या जातील. विद्वान पूज्यते सर्वत्र. म्हणजे राजा फक्त स्वदेशामध्ये पूजला जातो, पण जो विद्वान आहे, ज्याला ज्ञान आहे, तो सगळ्या जगामध्ये पूज्य असतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल. आणि जर तुम्हाला यश पाहिजे असेल, ज्ञान पाहिजे असेल, प्रतिष्ठा पाहिजे असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिजे असेल तर या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी स्मरणशक्तीची अतिशय आवश्यकता आहे. तेव्हा मित्रांनो, प्रयत्न करा, स्मरणशक्ती वाढवा, म्हणजे तुमची फजिती होणार नाही आणि जीवनामध्ये तुम्हाला सुख, शांती, आनंद सगळं काही मिळेल. तेव्हा हा आपण महत्त्वाचा विषय चिंतनाला आज घेतलेला होता. ते 7 प्रश्न आपले होते, त्याचे उत्तर आपण बघितली. की स्मरणशक्ती कशी वाढवावी, स्मरणशक्तीची गरज आहे का, स्मरणशक्ती नसेल तर काय होईल, स्मरणशक्तीचे फायदे काय, स्मरणशक्ती देवाची देणगी आहे काय, स्मरणशक्तीची जास्त गरज कुणाला आहे, स्मरणशक्ती कमी असण्याची कारणे काय, त्यानंतर स्मरणशक्ती कशी वाढवावी. तर ह्या सगळ्या गोष्टीचं आपण इथे विस्तारानं चिंतन केलेलं आहे आज. आता तुम्हाला ऐकून आचरणामध्ये आणायचं आहे, स्मरणशक्ती वाढवायची आहे आणि जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे. तेव्हा आज आपण हा विषय इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.